नमस्कार. आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशीक खबरां विभागा वरवीं ह्यो आसात प्रादेशीक खबरो. मुखेल खबरो. दारगाळे पेडणेच्या ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ आयुर्वेदांत 10व्या आयुर्वेद दिसाची कार्यावळ जाली. गोंय सरकारान विविध सुदारणा आनी लोकां खातीर सुरू केल्ल्या नाविन्यपूर्ण उपक्रमां खातीर वट्ट 7 स्कॉच पुरस्कार मेळयल्यात. गोंय विधानसभेच्या सभापती पदाचेर सावर्डेचे आमदार गणेश गांवकार हे भाजपाचे उमेदवार म्हूण अधिकृतपणान आयज घोशीत जाला. आनी शिरोडे भलायकी केंद्रान स्वस्थ नारी सशक्त परिवार अभियाना खाला शिरोडे मतदारसंघात वेगवेगळी भलायकी तपासणी शिबिरां आयोजीत केल्यांत. आतां पुराय खबरो. गोंय राज्यांत वेलनेस टुरिजमचे केंद्र जावपाची पुराय तांक आसा अशें मत गोंयचे राज्यपाल पुसापती अशोक गजपती राजू हांणी प्रगटायलां. ते पेडणे दारगाळे ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ आयुर्वेदांत घडोवन हाडिल्ल्या 10व्या आयुर्वेदा दिसाच्या कार्यावळींत मुखेल सोयरे ह्या नात्यान उलयताले. आयुर्वेदाचें म्हत्व आतां संवसारभर पातळ्ळां जाल्यार देशांत गांवगिऱ्या वाठारा सयत आतां शारांतूय लोक आयुर्वेदा उपचार पद्दतीक आपणावपाक लागल्यात अशें NSSOन केल्ल्या सर्वेक्षणांतल्यान स्पश्ट जालां अशें राज्यपालांनी आपल्या उलोवपांतल्यान सांगलें. The Government of India's decision to fix 23rd September as Ayurveda Day coincides with the autumn equinox beautifully reflects Ayurveda philosophy and harmony between body, mind, spirit and environment. केंद्रीय आयुष राज्यमंत्री प्रतापराव जाधव हांणी ह्या वेळार म्हळें की आयुष्य विजा हील इन इंडिया अशे पद्दतीन भारताक आयुर्वेदाच्या माध्यमांतल्यान ग्लोबल वेलनेस केंद्र करपाच्या नदरेंतल्यान सरकारान काम सुरू केलां. AIIA आयुष मंत्रालय आनी टाटा हॉस्पिटल हांचे मदीं एकात्मीक ऑन्कॉलॉजी संशोधन आनी जतनाय ह्या वेळार त्रिपक्षीय समजिकायेच्या कबलातीचेर सय जाली. ह्या वेळार उलयतना राज्यमंत्री प्रतापराव जाधव हांणी आयुर्वेद शिक्षणा खातीर जागतीक दर्जाची संस्था स्थापन करपाक भारत सरकारान केल्ल्या प्रयत्नांचें कौतुक आपल्या उलोवपांतल्यान केलें. आदरणीय प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी जी के नेतृत्व में भारत सरकार ने आयुर्वेद दिवस को निश्चित तिथि 23 सितंबर को मनाने का निर्णय लिया है. जैसा कि हम सभी जानते हैं, इस वर्ष की थीम आयुर्वेद फॉर पीपल एंड प्लेनेट, यह हमारे उस संकल्प को दोहराता है कि आयुर्वेद केवल रोगों की चिकित्सा नहीं बल्कि जीवन और पर्यावरण दोनों के संरक्षण का विज्ञान है. यह परंपरा हमें सिखाती है कि व्यक्ति का स्वास्थ्य तभी संभव है जब प्रकृति स्वस्थ और संतुलित हो. गोंयचे मुखेलमंत्री दोतोर प्रमोद सावंत हांणी आयुर्वेदाक आतां अच्छे दिन आयल्यात अशें म्हळां. दारगाळे ऑल इंडिया इन्स्टिट्यूटाच्या विस्तारीकरणा खातीर आनीक सुवात दिवपाच्या प्रस्तावाचेर गोंय सरकार विचार करतली अशें उतर तांणी आपल्या उलोवपांतल्यान दिलें. 10th Ayurveda Day 2025 आयुर्वेदा फॉर द पीपल एंड आयुर्वेदा फॉर द प्लेनेट, ये कार्यक्रम आज गोवा में हो रहा है. इसलिए मैं भारत सरकार के आयुष मंत्रालय का बहुत बहुत धन्यवाद करता हूँ. इन्होंने इतना बड़ा आयोजन हमारे गोवा में किया. एंकर ने बोला कि 2 आयुर्वेदिक डॉक्टर स्टेज पे हैं. मैं तो बताऊंगा कि हॉल में ऑफ कोर्स 90% ऑफ द पब्लिक टुडे इज द आयुर्वेदा डॉक्टर्स. इसलिए मैं इस आयुर्वेदा डे को आपको बहुत बहुत शुभकामनाएं देता हूँ. आयुर्वेदा उपचार पद्दतीन एक सशक्त पिढीच्या माध्यमांतल्यान समृद्ध भारताची ताकदवान पिळगी घडोवपाची तांक आसा अशें ह्या वेळार केंद्रीय उर्जा राज्यमंत्री श्रीपाद नायक हांणी सांगलें. मंत्रालय की स्थापना के बाद हर साल इस आयुर्वेदा दिवस को बड़े जोर शोर से हमने मनाया. इस वर्ष की जो थीम है वो आयुर्वेदा फॉर पीपल एंड प्लेनेट. यह हमें याद दिलाती है कि आयुर्वेद केवल दवा नहीं है, यह जीवन की एक दिशा है. यह केवल व्यक्ति का स्वास्थ्य नहीं संवारता बल्कि संपूर्ण धरती और पर्यावरण को संतुलित रखने में शक्ति भी देता है. जब आदरणीय प्रधानमंत्री श्री नरेंद्र भाई मोदी जी ने वर्ष 2014 में आयुष मंत्रालय को एक स्वतंत्र पहचान दी, तब भारत ने दुनिया को यह संदेश दिया कि हमारी जड़ें मजबूत है, हमारी परंपरा ही हमारा भविष्य है. मुझे ह्या वेळार आयुर्वेदाची विविध उत्पादनां उपचार पद्दतीची माहिती दिवपी दालनांचें प्रदर्शन घडोवन हाडलें. तशेंच राष्ट्रीय धन्वंतरी आयुर्वेदा पुरस्काराचें वितरण, आयुर्वेदा उपचार पद्दतीच्या नव्या विभागांचे डिजिटल माध्यमांतल्यान उक्तावण आनी कांय पुस्तकांचें विमोचन जालें. गोंय सरकारान मुखेलमंत्री
डॉ प्रमोद सावंत हांच्या फुडारपणा खाला विविध सुदारणा आनी लोकां खातीर सुरू केल्ल्या नाविन्यपूर्ण उपक्रमा खातीर वट्ट 7 स्कॉच पुरस्कार मेळयल्यात। एका स्वतंत्र आनी परिणाम आधारीत मुल्यांकन प्रक्रिये उपरांत हे पुरस्कार भेटयतात। हाका लागून गोंयच्या प्रशासकीय कामाक राष्ट्रीय पावंड्यार वळख मेळ्ळ्या। गोंय विधानसभेच्या सभापती पदाचेर सावर्डेचे आमदार गणेश गांवकार हांची भाजपाचे उमेदवार म्हूण अधिकृतपणान आयज घोशणा जाली। गणेश गांवकार हांणी आयज मुखेलमंत्री डॉ प्रमोद सावंत, मंत्रिमंडळ आनी जायत्या आमदारांच्या हजेरींत उमेदवारी अर्ज दाखल केलो। मुखेलमंत्री डॉ प्रमोद सावंत हांणी हे वेळार आपली प्रतिक्रिया दितना म्हळां, फॉर्म आम्ही स्पीकर या इलेक्शना खातीर भरला। आमच्या बरोबर ऑल टुगेदर MGPचे लीडर बाब सुनील ढवळीकर आमच्या बरोबर असतात। आमचे तिनूय इंडिपेंडंट आमदार हे आमच्या बरोबर असतात आणि आमकां खात्री आसा की आमी परत एकदा आमचे मेजॉरिटी आमचे आमदार बाब गणेश गांवकर हे सभापती जातले। परवा इलेक्शन्स आसा, आमी नॉमिनेशन फायल करपा खातीरच आज आयिल्ले। आमी पुराय आमचे अलायन्स पार्टनर अलॉंग विथ द इंडिपेंडन्स आमी युनायटेड असल्या कारणान नवीन स्पीकराचे इलेक्शन हे परवा झाल्या उपरांतूच तांचे अभिनंदन करता। ह्यो खबरो तुमी आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशीक खबरां विभागा वरवीं आयकतात। शिरोडे भलायकी केंद्रान स्वस्थ नारी सशक्त परिवार अभियाना खाला वेगवेगळी भलायकी तपासणी शिबिरां आयोजीत केल्यात। ही शिबिरां शिरोडा मतदारसंघातल्या वेगवेगळ्या वाठारांनी जातलीं। फाल्यां बुधवारा 24 तारखेक पयली तपासणी शिबीर बेतोडा पंचायत वाठारांतल्या निरंकाल भलायकी केंद्रांत जातलें। तशेंच बिरेस्तार 25 तारखेर बोरयेच्या भलायकी केंद्रांत आनी शिरोडेच्या भलायकी केंद्रांत जातलीं। पंचवाडी 26 तारखेर भलायकी तपासणी शिबीर घडोवन हाडटले अशें शिरोडा भलायकी केंद्राच्यो भलायकी अधिकारी डॉ सीमा पै फोंडेकार हांणी कळीत केलां। सांखळी बाजारांत दुकानाक लागिल्ल्या उज्याचे घडणुकेची चवकशी करपाक मुखेलमंत्री डॉ प्रमोद सावंत हांणी घडणूक थळाक भेट दिली। त्या वेळार उलयतना तांणी म्हळां, सांखळी मार्केटांतले आमचे काणेकाराचे शॉपाक राती उजो लागलो, तो पळोवपा खातीर हांव आयिल्लो आनी तेन्ना शॉर्ट सर्कीट जावन उजो लागला। मेजर लॉस अप्रॉक्सिमेटली 30-40 लाख रुपयाचो सगळें सामान आनी बाकी सगळें जुळून गेला। हांवें येवन आमचो तलाटी आनी बाकीचो मामलेदार येवन सर्वे करतलो। मेजर रिलीफ ताका कितें दिवपाक मेळटा पळय सरकाराच्या वतीच्यान ताका दितले। राष्ट्रीय न्यायवैद्यक विज्ञान विद्यापीठ गोवा कॅम्पस कुर्टी फोंडे हांचे वतीन 24 मार्च ते 23 सप्टेंबर 2025 मेरेन पयली सायबर कमांडो प्रशिक्षण कार्यावळ घडोवन हाडली। हे कार्यावळीच्या समारोप सुवाळ्याक गोंय पुलिसेचे पुलीस महासंचालक IPS अधिकारी आलोक कुमार मुखेल सोयरे म्हणून हाजीर आशिल्ले। ह्या वेळार उपकमांडंट कांडले गौतम कुमार, राष्ट्रीय न्यायवैद्यक विज्ञान विद्यापीठ गोवा कॅम्पसाचे कॅम्पस संचालक प्रोफेसर डॉ नवीन कुमार चौधरी हाजीर आशिल्ले। ह्या वेळार प्रोफेसर डॉ नवीन कुमार चौधरी हांणी येवकाराचें उलोवप केलें। वोकल फॉर लोकल वरवीं गोंयच्या वेगवेगळ्या वाठारांनी खासा कार्यावळीचें आयोजन केलां। दिवचले, बार्देश, पेडणे, केपें, काणकोण, मडगांव, फोंडे, तिसवाडी हांगा वोकल फॉर लोकल वरवीं कार्यावळ जातली। ही माहिती भाजप युवा मोर्चाची अध्यक्षा सुवर्णा तेंडुलकार हांणी दिल्या। ह्या वेळार भाजपाची फुडारी अनिता थोरात हाजीर आशिल्लीं। आनी ही आसा एक कळवणी। आकाशवाणी पणजी केंद्रान कंत्राटी पद्दतीचेर खबरां वाचका खातीर अर्ज मागयल्यात। इत्सूक पदवीधर उमेदवारांक कोंकणी भाशेचें पुराय गिन्यान तशेंच भाशांतर करपाचें प्रभुत्व आसप गरजेचें आसा। अदीक म्हायती खातीर आकाशवाणीच्या खबरां विभागा कडेन संपर्क सादचो अशें जाळवणदारांनी कळीत केलां। खेळांत सद्याची फिडे बायलांच्या विश्वचषक चॅम्पियन ग्रँडमास्टर दिव्या देशमुखाक आगामी फिडे विश्वचषक 2025 खातीर वायल्ड कार्ड एंट्री दिल्या। ही सर्त 31 ऑक्टोबर सावन गोंयांत जातली। आनी आतां हवामान। पणजी वेधशाळेन नोंद केला ते प्रमाण पणजेंत चडांत चड तापमान 31 अंश सेल्सियस नोंद जालां, जाल्यार उण्यांत उणें 25.4 अंश सेल्सियस नोंद जालां। राज्यांत फुडले कांय दीस कांय वाठारांनी हलको ते मध्यम प्रमाणांत पावस पडूं येता। आनी खबरो सोंपोवच्या आदीं परतून एक फावट मुखेल खबरो। दारगाळे पेडणेच्या ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ आयुर्वेदांत 10व्या आयुर्वेद दिसाची कार्यावळ जाली। गोंय सरकारान विविध सुदारणा आनी लोकां खातीर सुरू केल्ल्या नाविन्यपूर्ण उपक्रमा खातीर वट्ट 7 स्कॉच पुरस्कार मेळयल्यात। गोंय विधानसभेच्या सभापती पदाचेर सावर्डेच्या आमदार गणेश गांवकार हे भाजपाचे उमेदवार म्हूण अधिकृतपणान आयज घोशीत जाला। आनी शिरोडे भलायकी केंद्रान स्वस्थ नारी सशक्त परिवार अभियाना खाला शिरोडे मतदारसंघात वेगवेगळी भलायकी तपासणी शिबिरां आयोजीत केल्यात। आनी इतल्यान ह्यो प्रादेशीक खबरो सोंपल्यो।
आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशीक खबरां विभागा वरवीं तुमकां परतून आयकूंक मेळटल्यो प्रादेशीक खबरो फाल्यां सकाळीं 7:25 तो मेरेन नमस्कार. भाई इस दिवाली खेतों में जीएसटी की फुल झड़ी जलेगी, बचत की रोशनी फैलाएगी. वो कैसे? वो ऐसे